लायकी नसताना काहींच्या हाताखाली काम करावं लागतं या विधानातला लायकी शब्द मागे घेतो मनोज जरांगे पाटलांकडून जाहीर। राजकीय स्वार्थासाठी विनाकारण त्याचा वेगळा अर्थ काढला, जरांगेंचं स्पष्टीकरण। छगन भुजबळांसोबत चर्चा झाली, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। मराठा आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, भुजबळांची जी भूमिका तीच सरकारची, शिंदेंचं वक्तव्य। राज्यभर निजामकालीन नोंदी तपासण्यासाठी संमती नव्हती, शिंदे समितीचं काम संपलंय, समिती बरखास्त करा, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी। शिंदे समिती स्थापन करण्याचा हा मंत्रिमंडळाच्या बैठकीतला निर्णय होता, तेव्हा भुजबळ सुद्धा बैठकीला उपस्थित होते, मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। जाळपोळ आणि हिंसाचाराची एकच बाजू दाखवण्यासाठी गृह खातं जबाबदार, छगन भुजबळांचा गृह खात्यावर निशाणा। बीड जिल्हा कुणी पेटवला याचा विचार करा, गुन्हा करणाऱ्यांना सोडलं आणि माझ्यावर खापर फोडता, माझी वक्तव्य जबाबदारीनंच, छगन भुजबळांचं उत्तर। शिंदे समितीमुळे आमच्या शासकीय नोंदी सापडल्यात, शिंदे समितीचं राज्यभर चांगलं काम सुरू, मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे समितीच्या कामाचं कौतुक केलं। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं मान्य करणार नाही, सर्वच प्रमाणपत्रांवर सरसकट मराठा कुणबी हे पेनानं लिहिलं जातंय, छगन भुजबळांचा आरोप। कुणबी दाखले योग्य असतील तर ओबीसी दाखले द्यावेच लागतील, दाखले योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार समितीला, हसन मुश्रीफांची वेगळी भूमिका। तर भुजबळांनी आपल्या मागण्या कॅबिनेटमध्ये मांडाव्यात, व्यासपीठावर नव्हे, सुप्रिया सुळेंची भुजबळांवर टीका। तर स्वार्थी सरकारमुळे महाराष्ट्रात गोंधळ उडाल्याचाही सुप्रिया सुळेंचा आरोप। सरकारमधील मंत्र्यांचेच एकमेकांवर आरोप, संजय राऊतांनी वापरलेला गँगवॉर हा शब्द योग्यच, मंत्र्यांच्या वर्तनातून गँगवॉर हा शब्द खरा ठरतोय, अरविंद सावंत यांची सरकारवर टीका। भुजबळ जातीवाचक बोलतायत, त्यांना सरकारनं रोखलं पाहिजे, जरांगेंचं सरकारला आवाहन। सरकार भुजबळांच्या दडपणाखाली आलंय का, जरांगेंचा सवाल। राज्य मागासवर्ग आयोगाची 1 तारखेला बैठकीत समाज घटकाचं सर्वेक्षण करणारी प्रश्नावली ठरणार आणि सर्वेक्षणानंतर अहवाल सरकारला सादर केला जाणार। नवी दिल्लीमध्ये आज छत्रपती संभाजीराजे केंद्रीय राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेणार, आरक्षणाच्या मुद्द्यावर ही भेट घेणार असल्याची चर्चा। आमदार पात्रते प्रकरणी आज सुनावणी, विधिमंडळात 11 वाजता सुनावणीला सुरुवात होणार, 28, 29 आणि 30 नोव्हेंबर अशी सलग सुनावणी चालणार। सरकार पडणार म्हणणारे ज्योतिषी थकले आणि आता म्हणतायत मुख्यमंत्री बदलणार, तारखा दिल्या जातायत, मुख्यमंत्र्यांचा घणाघात। लोकसभेच्या 26 ते 22 फॉर्म्युल्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण, आमच्या चर्चा व्हायच्या आहेत, फॉर्म्युला चर्चेनंतरच ठरेल, तर ज्या जागा ज्यानं लढवल्यात त्याच्याकडे ती जागा असावी असाही विचार सुरू, फडणवीसांचं वक्तव्य। तेलंगणामध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस, पंतप्रधान मोदींची करीमनगरमध्ये सभा, तर अशोक गेहलोत यांच्यासह अनेक नेतेही जनतेला संबोधित करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तेलंगणा दौऱ्यावर, मुख्यमंत्री शिंदेंच्या आदिलाबाद, धरमपुरी आणि बेलामध्ये प्रचार सभा, तर फडणवीसही प्रचार करणार। तेलंगणा विधानसभेच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस। काहींना विश्वगुरू व्हायचंय, त्यासाठी गांधी नेहरूंची बदनामी, दिवाळी अंकाच्या लेखातून शरद पवारांचं नाव न घेता पंतप्रधान मोदींवर निशाणा। पहिल्यांदा पावसात भिजत भाषण केल्यानंतर पक्ष फुटला, आता दुसऱ्यांदा भिजल्यानंतर उरलेला गट हा लोणच्याच्या फोडी एवढा तरी शिल्लक राहील का, शेलारांचा पवारांना टोला। काही जणांना आज सत्तेचा अहंकार आलाय, सत्ताधारी विरोधी पक्षामध्ये बसतील तेव्हा लोणचं कोण खाताय ते बघूया, आशिष शेलारांनी केलेल्या टीकेवर रोहित पवारांचं प्रत्युत्तर। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज पुणे दौरा, सकाळी 11 वाजता सुतारवाडीमध्ये मनसे कार्यालयाचं उद्घाटन करणार, उद्घाटनानंतर मनसे नेत्यांच्या मुलाच्या लग्नालाही हजेरी लावणार। 7 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नीलम गोऱ्हेंचा आज नागपूर दौरा, सर्व खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार। शिवसेना उपनेते अद्वैत हिरे यांच्या जामिनावर आज निर्णय, रेणुका सूत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी अद्वैत हिरे न्यायालयीन कोठडी। नागपूर जिल्हा बँकेतील 152 कोटींच्या घोटाळा प्रकरणाचा आज निकाल, सुनील केदार बँकेचे अध्यक्ष असताना घोटाळा झाल्याचा आरोप, तब्बल 20 वर्षांनंतर प्रकरणाचा निकाल लागणार। ससूनमधील कर्मचारी महेंद्र शेवतेला गुन्हे शाखेकडून अटक, ललित पाटील पलायन प्रकरणात महेंद्र शेवते अटकेत, महेंद्रनं ललितला मदत केल्याचा पोलिसांना संशय। 12 सहकारी साखर कारखान्यांचे 1500 कोटींचे कर्ज प्रस्ताव रखडले, पहिल्या टप्प्यातील 5 सहकारी साखर कारखान्यांना 361 कोटी रुपये मंजूर, तर दुसऱ्या टप्प्यातील 12 सहकारी साखर कारखान्यांच्या प्रस्तावाला मात्र नकार, सरकारनं भूमिका न मांडल्यानं 12 सहकारी कारखाने आर्थिक अडचणीत। धुळ्याच्या फाशीपूल चौकात 3 डिसेंबरला जरांगे पाटलांची जाहीर सभा, जिल्हाभरातनं 1 लाख मराठा बांधव येणार असल्याची माहिती, सकल मराठा समाजाकडून सभेची तयारी सुरू। ऊस दरासाठी स्वाभिमानी संघटना पुन्हा आक्रमक, स्वाभिमानी संघटना आजपासून ऊस वाहतूक रोखणार, 1 डिसेंबरला राजाराम बापू कारखान्यासमोर आंदोलन करणार। नागपूरमध्ये सुरू असलेल्या ॲप्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचा समारोप आणि कार्यक्रमाच्या समारोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती, कार्यक्रमात शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 30 नोव्हेंबरला रत्नागिरी दौऱ्यावर वैद्यकीय महाविद्यालयाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार। पुण्यामध्ये मनसे नेते वसंत मोरेंचा रेकॉर्ड ब्रेक जनता दरबार, तब्बल 11 तास 15 मिनिटांचा दरबार, नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न। पुण्यामध्ये संसदरत्न खासदार राजीव सातव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन। पुरस्कार सोहळ्यामध्ये राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव यांना अश्रू अनावर, खासदार लेकाच्या आठवणीनं मंचावरच आईला रडू कोसळलं। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज दुपारी 12 ते 2 दरम्यान ब्लॉक, खोपोली ते पेण मार्गातील पुलावर गर्डर टाकण्यासाठी वाहतूक बंद असणार। मुंबईसह उपनगरात 2 दिवस झालेल्या पावसामुळे हवेच्या दर्जा निर्देशांकात सुधारणा, सोमवारी हवेच्या गुणवत्तेची समाधानकारक पातळीवर नोंद। प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं दिलेली मुदत संपली, आजपासून पालिकेनं दिलेले निर्देश जे विकासक पाळणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार। तर प्रदूषण विषयक तक्रार करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडून मदत क्रमांक जारी, नागरिकांना छायाचित्रणासह तक्रार करता येणार। मुंबईमध्ये आपला दवाखान्यामध्ये कंत्राटी भरती, पालिकेच्या आरोग्य विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि औषध निर्माता पदासाठी भरतीचा निर्णय। मुंबई महापालिकेनं केलेल्या 10% पाणी कपातीमुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाण्याच्या टँकरची मागणी वाढली। 1000 लिटरच्या टँकरसाठी 500 ते 700 रुपये किंमत। पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। कुर्ल्यातल्या फिनिक्स मॉल बाहेर मराठी पाट्यांसाठी मनसे कार्यकर्ते आक्रमक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पोलिसांसमोरच मॉल व्यवस्थापकांसोबत बाचाबाची, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर आता मराठी पाट्या नसणाऱ्या दुकानांवर थेट कारवाई केली जाणार। मुंबई पालिकेकडून आजपासून कारवाईला सुरुवात होणार। कल्याण डोंबिवली पालिकेतील वैद्यकीय अधिकारी तृणाली महातेकर निलंबित, प्रसूतीसाठी आलेल्या महिलेवर उपचार करण्यास टाळाटाळ केल्यानं ही कारवाई। महामार्ग पोलिसांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते 15 इंटरसेप्टर वाहनांचं हस्तांतरण। समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनांचं या पद्धतीनं वितरण। आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर पार्ट 2 या चित्रपटाचा शुभारंभ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यामध्ये चित्रीकरणाचा शुभारंभ। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या ठिकाणांचे त्वरित पंचनामे करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश। अवकाळी पावसामुळे महाराष्ट्राला मोठा तडाखा, पिकांचं अतोनात नुकसान, गहू, द्राक्ष आणि कांद्यासह रब्बी पिकं उद्ध्वस्त, राज्यात पुढचे 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। उत्तर महाराष्ट्रात गारपीट तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, हवामान खात्याचा अंदाज। राज्यभरातल्या जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, उभ्या पिकांवर गारांचा खच, बळीराजा हवालदिल, नुकसान भरपाईची मागणी। तर पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 11,227 हेक्टर क्षेत्रावर 33%पेक्षाही अधिक नुकसान, 19,773 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका, जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज। वाशिम जिल्ह्यात 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे टोमॅटोचं प्रचंड नुकसान, सरकारनं भरघोस मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवमध्येही विजांच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस, त्यामुळे शेतीचं नुकसान, संपूर्ण जिल्ह्यात अद्यापही ढगाळ वातावरण। नाशिक जिल्ह्यात सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान, 32,832 हेक्टर क्षेत्रावर पिकांचं नुकसान, पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। नंदुरबारमध्ये सुद्धा पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान, कापूस, भात, मिरची, सोयाबीन, केळी या पिकांना फटका, पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आमदार शिरीष नाईक यांची मागणी। उल्हासनगरमध्ये गुरुनानक जयंतीपूर्वी काढण्यात आलेल्या प्रभात फेरीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, थायरसिंग दरबारच्या वतीनं प्रभात फेरीचं आयोजन। तर तिकडे जळगावच्या जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक गावात केळीची झाडं जमीनदोस्त, हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतल्यानं शेतकरी हतबल। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे लासलगाव विंचूर रोडवर सुद्धा कांद्याची चाळ जमीनदोस्त, 400 ते 500 क्विंटल कांदा पूर्णतः भिजला। धुळ्याच्या कुंडाणे बेल्हाणे गावातही अवकाळीचा तडाखा, गहू, हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मराठवाड्यातील शेतपिकांनाही अवकाळीचा मोठा फटका, लाखो हेक्टरवरील तूर, कापूस आणि जोंधळ्याची पिकं उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांवर अवकाळीचं संकट। अहमदनगर शहराबरोबरच परिसरातही दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची दमदार हजेरी, रात्री अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ, शेतकऱ्यांचं नुकसान। बारामती शहरात अवकाळी पावसाची हजेरी आणि त्यामुळे नागरिकांची तारांबळ, शेतपिकांच्या नुकसानामुळे बळीराजावर मोठं संकट। पालघरमध्येही 2 दिवस पाऊस, भात शेतीसह बागायतदार शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, खासदार राजेंद्र गावितांकडून शेतीच्या बांधावर जात पाहणी। महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरातसह अनेक राज्यांमध्ये अवकाळी, मोरबी, राजकोट आणि सुरतमध्ये तुफान गारपीट, गुजरातमध्ये वीज पडून आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू। मुळा धरणातून सोडण्यात आलेलं पाणी जायकवाडीच्या बॅकवॉटरमध्ये पोहोचलं, रविवारी मुळा धरणातनं 4,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नाशिकच्या नांदूर पद्मेश्वर धरणातून सुद्धा जायकवाडीच्या दिशेने पाण्याचा विसर्ग सुरू, गोदावरी नदीपात्रात सध्या 12,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। जळगावातून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात विमानसेवा सुरू होणार, जळगाव ते पुणे, जळगाव ते गोवा आणि जळगाव ते हैदराबाद
अशी ही विमानसेवा असणार. फ्लाय 91 या कंपनीची विमानसेवा प्राधिकरणाकडून निवड. धाराशिव शहरातील अंतर्गत रस्ता दुरुस्तीची कामं गेल्या 8 दिवसांपासून बंद. रस्त्यावर मुरुम दगड पडून असल्यानं वाहतुकीला अडथळा, अपघातांचं प्रमाण वाढण्याची शक्यता. पुण्याच्या भोरमार्गे मांढरदेवी आणि वाईकडे जाणाऱ्या मार्गावरील आंबाडखिंड घाटातील रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य, रस्त्याच्या डागडुजीची मागणी. धुळ्यातील बाळापूर ते फागणे गावादरम्यानच्या पुलाचं काम अपूर्ण, नागरिकांना मोठा त्रास. ग्रामस्थांची कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी. जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयात 75व्या एनसीसी दिनानिमित्त महारक्तदान शिबिर. 75 एनसीसी कॅडेटकडून रक्तदान. नांदेडच्या गुरुद्वारात श्री गुरु नानक जयंती उत्साहात साजरी. विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. छत्रपती संभाजीनगरमध्येही गुरु नानक जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि यामध्ये शीख बांधवांचा मोठा सहभाग. वाशिममध्ये गुरु नानक जयंतीनिमित्त भर पावसात प्रभात फेरी. शहरात गुरु नानक जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यातल्या गुरुद्वाराला भेट. गुरु नानक जयंतीनिमित्त गुरुद्वारात दर्शन घेतलं. आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे मथुरेत. 500 वर्ष जुन्या मंदिराचं आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन आणि यमुनेची महाआरती. कार्तिक पौर्णिमेनिमित्त नेवासामधील श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी 3 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. कार्तिकी तसंच त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी. गोंदियामध्ये गंगा महाआरतीचा सोहळा. सोहळ्यासाठी 5000 दिव्यांची आरास तर 450 महिलांचा महाआरतीत सहभाग. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कोंढापुरीत सुद्धा दीपोत्सव. मल्हारगडावरील खंडोबा मंदिरात ग्रामस्थांकडून दीपोत्सव साजरा. देवदिवाळी निमित्तानं उत्तर प्रदेशातील वाराणसीचा गंगा घाट उजळला. गंगा घाटावर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी. तर देवदिवाळी निमित्त काशीमध्ये सुद्धा लाखो दिवे प्रज्वलित. ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या आणि दशाश्वमेध घाटावर भव्य रांगा. त्याचबरोबर गंगा आरतीसाठी देश विदेशातील भाविकही हजर. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची गर्दी तर सलग सुट्ट्यांमुळे मंदिर 22 तास खुलं. अमरावतीच्या कौंडण्यपूर या ठिकाणी कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सव. भाविकांसोबत यशोमती ठाकूर यांनी खेळली सुरू. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरातून विठ्ठलाच्या पादुकांचं प्रस्थान आणि विठ्ठलाच्या पादुकांचं विधिवत पूजन तसंच महाआरती. 1 डिसेंबरला आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा. शहरात उद्यम सांगली औद्योगिक प्रदर्शनाला सुरुवात. 100हून अधिक उद्योजकांचा सहभाग. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रदर्शनाला दिली भेट. तर आज मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्योजक परिषद होणार. इचलकरंजी शहरात राष्ट्रवादीकडून मी महाराष्ट्रवादी लढा अस्मितेचा आपल्या स्वाभिमानाचा या अभियानाला सुरुवात. पक्षाची ध्येय धोरणं जनतेपर्यंत पोहोचवण्याचं लक्ष्य. डोंबिवलीमध्ये पालिका कर्मचाऱ्यावर अज्ञाताकडून चाकून जीवघेणा हल्ला. विनोद लंकेश्री हल्ल्यात गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. पोलिसांकडून तपास सुरू. घरांची रेकी करून घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. चोरट्यांकडून 5 लाखांचा ऐवज लंपास. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 7 कोटींचा अश्वा उतरला. प्रेझेंट असं या अश्वाचं नाव. आतापर्यंत 1100हून अधिक स्पर्धांमध्ये या अश्वाचा सहभाग. अश्वाला 15 लिटर दूध आणि 5 किलो हरभरा तसंच डाळींचा खुराक असा रोजचा आहार. नाशिक शहरात 15 दिवस मनाई आदेश लागू. 10 डिसेंबरपर्यंत पोलिसांच्या परवानगीशिवाय मोर्चे, आंदोलनं आणि निदर्शनं करण्यास मनाई. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय. धाराशिव जिल्ह्यात ऊस तोडणीसाठी मोठ्या प्रमाणात हार्वेस्टरचा वापर. कमी वेळेत जास्त ऊस काढणी होत असल्यानं मजुरांचा अत्यल्प वापर. यंदा ऊस लागवड कमी झाल्यानं सीझनही लवकरच संपणार. डेंग्यूची लस लवकरच बाजारात येणार. आयसीएमआरची माहिती. एप्रिल 2024 पासून सुरू होणाऱ्या 3ऱ्या टप्प्यात 18 ते 80 वयोगटातील 10,000हून अधिक लोकांचा सहभाग असणार. भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्यावरील आरोप निश्चित करण्यावर आज युक्तिवाद होणार. दिल्ली न्यायालयामध्ये सिंग यांच्या वकिलानं दाखल केलेल्या उत्तरांवर युक्तिवाद केला जाणार. आपचे खासदार संजय सिंह यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी संजय सिंह अटकेत. आयपीएलमधील गुजरात टायटन्सचा कर्णधार ह्याची घरवापसी. आगामी आयपीएल हंगामात हार्दिक मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार. ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन मुंबई इंडियन्समधून आरसीबी संघात दाखल. आयपीएलच्या आगामी हंगामात ग्रीन हा बंगळुरू संघाकडून खेळणार.